आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष सामाजिक असंतोष आणि द्वेषपूर्ण वक्तव्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर कठोर शब्दात ताशेरे ओढल्यात आणि यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्यातील राजकारण हे पुन्हा एकदा तापल्याचं पाहायला मिळतंय। मोर्चांमधल्या द्वेषपूर्ण भाषणांवर कोर्टाची नाराजी, कोर्टाचे सरकारवर ताशेरे, विरोधकांचे फटकारे। सरकारची पद समजली, राऊतांचा निशाणा। कोर्ट सरकार विरोधात नाही, फडणवीसांचा दावा। राज्यात काढण्यात येत असलेल्या हिंदू मोर्चांमधल्या द्वेषपूर्ण भाषणाबद्दल सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टानं सरकारवर कठोर शब्दात ताशेरे ओढले। यानंतर विरोधकांनीही राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। गेल्या 5-6 महिन्यांपासून जनता जे म्हणत होती तेच सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं, अशा शब्दात संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला। महाराष्ट्र सरकारला नपुसंक म्हटलंय। याच्यावरून या सरकारची पत काय आहे, या सरकारची प्रतिष्ठा काय आहे आणि हे सरकार कशा पद्धतीनं सत्तेवर आलं आणि काम करत आहे हे सर्वोच्च न्यायालयाच्या एका वाक्यातून स्पष्ट झालेलं आहे। केवळ संजय राऊतच नव्हे तर महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे। सर्वोच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर तरी सरकारनं आत्मपरीक्षण करावं असा टोला अजित पवारांनी लगावला। काल सुप्रीम कोर्टाने ह्या सरकारला नपुसक सरकार म्हटलेलं आहे। हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? हा सरकारचा कमीपणा नाही का? जर सर्वोच्च व्यवस्थाच न्यायव्यवस्थेतली जर तशा प्रकारे म्हणायला लागली तर खरोखरीच ह्या सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे। विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे। पण विरोधक जे सांगतायत तसं न्यायालय बोललंच नाही असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राज्य सरकारच्या विरोधात नाही असा दावा फडणवीसांनी केलाय। मला असं वाटतं की कुठेही राज्य सरकारच्या विरुद्ध निर्णय दिलेला नाही, कुठेही कंटेम्प्ट सुरू केलेला नाही। जाणीवपूर्वक कुठला तरी वाक्य एखादं काढायचं आणि त्या संदर्भात बोलायचं। मला असं वाटतं हे जे बोलतायत यांना न्यायालयाची कारवाई समजत नाही, न्यायालय काय म्हणतं हे देखील समजत नाही आणि त्यामुळे हे लोक असं बोलतायत, त्याला उत्तर देण्याचं काही कारण नाही। एकंदरीतच राज्यात काढण्यात येत असलेल्या हिंदू मोर्चांमधून द्वेषपूर्ण भाषण होत असल्यानं कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे एक प्रकारे ही कथित लव जिहाद प्रकरणावरून होणाऱ्या राजकारणाला चपराक असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय। एकूणच आता कोर्टानं फटकारल्यानंतर तरी धार्मिक द्वेषाला खतपाणी घालणारे हे मोर्चे थांबतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। रामनवमीचं औचित्य साधत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधलेला आहे। काही काळासाठी धनुष्यबाण कुणी चोरलं असलं तरी देखील प्रभू राम माझ्या सोबत आहे असा टोला ठाकरेंनी लगावलाय आणि त्याच वेळी नवनीत राणांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना राम नामावरून डिवचलंय। राम नवमीला रंगला राजकीय शिमगा। धनुष्यबाण चोरलं तरी राम माझ्या सोबत। उद्धव ठाकरेंचा शिंदे सेनेवर निशाणा। नवनीत राणांशी ठाकरेंविरोधात बॅनरबाजी। राम नवमीला राम नामावरून 2 विरोधकांमध्ये रंगलेला हा राजकीय सामना। रामटेक ते वांद्रेतील मातोश्री निवासस्थान असा पायी चालत आलेल्या युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे अध्यक्ष निहाल पांडे महाभारत यात्रेची सांगता रामनवमीला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झाली। यावेळी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राम नामावरून शिंदेंसह सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। राम मंदिरातून तुम्ही निघालेला
ठीक आहे, काही काळाकरता धनुष्यबाण त्यांनी जरी चोरलं असं तरी प्रभू राम माझ्यासोबत आहे. प्रभू रामचंद्राचं नाव लिहून दगड टाकला तरी तो तरंगायचा. आता राजकारणात तेच झालेलं आहे. प्रभू रामाचं नाव घेऊन दगड तरंगतायत, पण त्या दगडाला तरंगण्यासाठी वरती आपण नेलेलं नाहीये. त्या दगडावरती पाय ठेवून लंकेत जाण्यासाठी ते दगड तरंगले होते. आता दगडच तरंगतात आणि दगडच राज्य करतात. उद्धव ठाकरेंनी राम नामावर सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला असला तरी हनुमान चालीसावर ठाकरेंवर टीका करणाऱ्या खासदार नवनीत राणांनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचलं. मातोश्रीच्या बाहेर नवनीत राणांच्या फोटोसह हिंदू शेरनी या आशयाचं बॅनर लावण्यात आलं, ज्यावर जो प्रभू श्री राम का नहीं, श्री हनुमान का नहीं, वो किसी काम का नहीं असा उल्लेख करण्यात आलाय. उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न जो आहे तो या बॅनरच्या माध्यमातून केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जो प्रभू श्रीराम का नहीं, श्री हनुमान का नहीं, वो किसी काम का नहीं अशा आशयाचा बॅनर जो आहे हा खासदार नवनीत राणा यांच्याकडनं लावण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचा आशय जो आहे हा संपूर्ण या बॅनरवरती लिहिण्यात आलेला आहे. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर अगदी मातोश्रीच्या समोर काही हाकेच्या अंतरावरती हा बॅनर जो आहे हा लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीतच रामनवमीच्या निमित्तानं पुन्हा एकदा राजकीय शिमगा रंगल्याचं पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केलेला घणाघात आणि नवनीत राणांनी ठाकरेंविरोधात केलेला हल्लाबोल याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबई गोवा महामार्गावरील खड्डेमय रस्त्यांचा प्रवास टाळून चांगल्या रस्त्यावरून कधी प्रवास करता येणार याकडे कोकणवासियांचं लक्ष लागलेलं आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम येत्या डिसेंबरमध्ये पूर्ण होईल असं आश्वासन आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलंय. गडकरींनी दिलेला हा वायदा पूर्ण व्हावा अशी अपेक्षा कोकणवासीय करतायत. खड्ड्यांचा हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा हायवे चौपदरीकरण रखडलंय. मुंबई गोवा हायवेची पाहणी केल्यानंतर त्यांनाही हायवेच्या दुर्दैवाचे दशावतार पाहून त्यांच्या मनालाही वेदना झाल्या आहेत. त्यांनी हायवे डिसेंबर पर्यंत बांधण्याची भीष्म प्रतिज्ञा केली आहे. पण आता मला असं वाटतं की या 10 पॅकेज पैकी प्रत्येक पॅकेजचा आढावा माझ्याकडे आहे, परंतु यावर्षी कुठल्याही परिस्थितीमध्ये डिसेंबरच्या आत हा सगळा रस्ता पूर्ण होईल याची मी स्वतः जबाबदारी लक्ष घालतोय आणि नक्कीच हे काम पूर्ण होईल. गडकरींनी जातीनं लक्ष घातल्यास हायवे पूर्ण होईल आणि कोकणचा प्रवास सुसह्य होईल अशी अपेक्षा कोकणी माणूस व्यक्त करतोय. पावसाळ्याला का खड्डे पडतातच खड्डे आणि नंतर डागडुगी करतात आणि मग नंतर परत काय 6 महिने हे अधिकारी तोंड दाखवत नाही इथं अजिबात. आणि पावसाळा आला का एवढी औषध आम्हाला मुंबईला जायचं ना का आम्हाला कुठेतरी असं डोंगर चढल्यासारखं वाटतं का मुंबईला जायचं म्हणजे एवढं आम्हाला कठीण होतं मुंबईला जाणं. म्हणजे कोकणची भाग्यरेषा ठरू शकेल असा हा हायवे आहे, पण कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या घोषणा करणाऱ्यांना साधा हायवेही पूर्ण करता आला नाही. आता कोकणी माणसाचं हे स्वप्न गडकरी तरी पूर्ण करतील का ही अपेक्षा. तुषार रूपनवर, न्यूज 18 लोकमत, पेण, रायगड. सरकारी कंपन्यांनंतर आता राज्यामधील आरटीओ चेक पोस्टचंही खासगीकरण होणार आहे. आणि विशेष म्हणजे 5 चेक पोस्ट राज्य सरकारनं खासगी कंपनीलाही दिलेले आहेत. पण आता चेक पोस्टच्या या खासगीकरणालाही विरोध होऊ लागलेला आहे. त्यामुळे वाहनधारकांना वेगळीच भीती सतावू लागली आहे. आता आरटीओ नाक्यांचंही खासगीकरण. राज्यातील 5 चेक पोस्टचं खासगीकरण. चेक पोस्टच्या खासगीकरणाला विरोध. खासगीकरणामुळे वाहनधारकांमध्ये भीती. राज्य सरकारनं 27 मार्चला अध्यादेश काढून महाराष्ट्राच्या सीमा भागातील 5 आरटीओ नाक्यांचं खासगीकरण केलं. जळगाव जिल्ह्यातील चोरबड, सोलापूर जिल्ह्यातील मरवडे, नांदेड जिल्ह्यातील देगलूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधल्या नाक्यांचा यात समावेश आहे. खरं तर 2009 पासून याच्या खासगीकरणाचा घाट घालण्यात आला होता. बीओटी तत्वावर त्यासाठी नाकेही उभारण्यात आलेत. मात्र आता याची थेट अंमलबजावणी होणार आहे. राज्यातले 5 आरटीओ चेकपोस्ट आहेत ते खासगी कंपनीला सरकारने चालवायला दिलेले आहेत.
मी सध्या कागल इथल्या चेकपोस्टवरती आहे. गेल्या कित्येक वर्षापासून हा सगळा तपासणी नाका आहे तो धुळकात पडला होता. मात्र आता सरकारने नव्याने GR काढत एका खाजगी कंपनीला 24 वर्ष 6 महिने इतक्या मुदतीच्या कालावधीसाठी हा तपासणी नाका आहे तो चालवायला दिलेला आहे. खाजगी कंपनीकडून वाहनधारकांची लूट होणार नाही याची खबरदारी जी आहे ती सरकार घेणार का, हा या निमित्तानं प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळते. या नाक्यावर वजन काटे असल्यानं ओव्हरलोड वाहनांवरती कडक कारवाई केली जाणार आहे. परिणामी 10 किलो ते 100 किलो पर्यंत ओव्हरलोड आढळल्यास 22,000चा दंड वाहनधारकांना भरावा लागेल. वाहनधारकांची ही लूट असल्यानं ही RTO नाक्यांची पद्धत बंद करण्याची मागणी होतीये. तुम्ही आम्हाला ऑल इंडिया ज्याप्रमाणे परमिट दिलंय त्याप्रमाणे कुठल्याही बॉर्डरला नाके न ठेवता वाहतूकदारांचा वेळ जाता कामा नये. त्यांना सुटसुटीत त्यांचा वाहतूकदारांचा प्रवास झाला पाहिजे अशा पद्धतीनं केंद्र सरकारनं करावं आणि हे खाजगीकरण थांबवावं अशी माझी विनंती आहे. चेक पोस्टच्या या खासगीकरणाला भारतीय कम्युनिस्ट पक्षानंही विरोध दर्शवलाय. प्रशासनाला याबाबत निवेदन देण्यात आलेलं असून खासगी ठेकेदार वाहनधारकांची लूट करण्याची भीती यामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. खाजगी कंपन्यांचा उद्देश म्हणजे फायदा कमवणे, नफा कमवणे हाच असतो. त्याच्यामुळे साहजिकच ते जास्तीत जास्त वाहतूकदारांच्याकडून पिळवणूक करून आपल्या नफ्यासाठी त्यांच्याकडून दंड वसूल करणार आहे. त्याच्यामुळं आमचा या खाजगीकरणाला विरोध आहे. तब्बल 24 वर्ष 6 महिने हे RTO चेक पोस्ट खासगी कंपनीच्या ताब्यात असणार आहे, जिथे वजन डेटा एंट्री पडताळणी, माल चढाई वाहनतळ अशा सेवा देण्यात येतील. पण चेक पोस्टच्या पारदर्शकतेवर संशय उपस्थित करत आतापासूनच चेक पोस्टच्या खासगीकरणाला विरोध होऊ लागलाय. त्यामुळे या संदर्भात सरकार पुनर्विचार करतं का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. मुंबईची कुलदेवी असलेल्या मुंबादेवी परिसराचा आता पुनर्विकास होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काशी विश्वेश्वर आणि तिरुपती देवस्थान प्रमाणेच मुंबादेवी परिसराचाही पुनर्विकास करणार असल्याचं जाहीर केलंय आणि त्यामुळे गर्दीनं गजबजलेला मुंबादेवी परिसर आता लवकरच मोकळा श्वास घेणार आहे. ज्या देवीच्या नावावर देशाच्या आर्थिक राजधानीला नाव मिळालं ती मुंबईची कुलदेवता असलेली मुंबादेवी. आता या मुंबादेवी मंदिराच्या परिसराचा कायापालट होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्र नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मुंबादेवीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी गजबजलेल्या मुंबादेवी परिसराचा पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लावू अशा प्रकारची घोषणा केली. आणि याचा एकत्रित विकास करण्यासाठी हे मुंबादेवी मंदिर डेव्हलपमेंट अथॉरिटीसारखं एक प्राधिकरण आपल्याला करण्याची आवश्यकता आहे आणि नक्की त्या बाबतीमध्ये आपण सकारात्मक विचार करू. दक्षिण मुंबईतल्या दाटीवाटीच्या परिसरात मुंबादेवीचं मंदिर आहे. या परिसरात लहान लहान गल्ल्या आणि अरुंद रस्ते आहेत. शेजारी शेजारी खेटून उभ्या असलेल्या इमारती आणि त्यामुळे मुंबादेवीचा परिसर नेहमीच गर्दीनं फुलून गेलेला असतो. पण या परिसराचा पुनर्विकास करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. काशी विश्वेश्वर आणि तिरुपती बालाजी देवस्थान प्रमाणे मुंबादेवी परिसराचा पुनर्विकास केला जाणार आहे. हा पुनर्विकास वेगानं करण्यासाठी राज्य सरकार विशेष प्राधिकरण स्थापन करणार आहे. मंदिर प्रशासनाची मागणी अशी काहीच नाहीये, पण जे काही होईल ते चांगलं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि मंदिराची जी काही प्रॉपर्टी आहे ती फार छोटी आहे, फार लहान आहे आणि जर विकास करायचा असेल तर आजूबाजूची प्रॉपर्टी सरकारला ॲक्वायर करावी लागेल आणि त्याच्यासाठी सरकारने पावलं उचलावी. मुंबादेवी पुनर्विकास प्रकल्पाचं स्थानिक रहिवासी आणि मुंबादेवी व्यवस्थापक मंडळानं स्वागत केलंय. पण या पुनर्विकासात स्थानिक रहिवाशांना आणि दुकानदारांना आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करून हवंय. त्यामुळे स्थानिकांना विश्वासात घेऊनच मुंबादेवी परिसराचा पुनर्विकास केल्यास दक्षिण मुंबईतील या महत्त्वाच्या भागाचा कायापालट निश्चित होऊ शकेल. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बरं, सध्या सोशल मीडियामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यापक व्हायला मदत झाली, मात्र काही समाजकंटक याच सोशल मीडियाचा गैरवापर करतायत आणि त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ लागलेली आहे. पुरोगामी शहर अशी ओळख असलेल्या कोल्हापूर शहरामधल्या सामाजिक एकोप्यावरती याचा वाईट परिणाम झालेला आहे.
सोशल मीडियातून द्वेषाची पेरणी, कोल्हापुरातल्या धार्मिक सौहार्दाला धक्का, वाढत्या धर्मांधतेचा शहराला धोका. जिल्ह्यात आतापर्यंत तणावाच्या 3 घटना घडल्यात. सोशल मीडियावरील पोस्टमुळे समाजात तेढ निर्माण होऊ लागली आहे. शिरोळ, हातकणंगले, राधानगरी तालुक्यात तणाव निर्माण झालाय. औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर सोशल मीडियावरती धर्मांध पोस्टचं प्रमाण वाढलंय. छत्रपती शिवरायांचा अवमान करणारी पोस्ट आढळल्यानंतर राजकीय पडसाद उमटले. यांना फक्त निमित्त पाहिजे या जिहादी विचाराच्या लोकांना, की हिंदू समाजाला टार्गेट कसं करायचं, मग स्टेटसच्या नावाने करायचं. आणि त्यांना मदत करणारे काही मोजके अधिकारी पण आहेत पोलीस खात्यामध्ये, जे केसेस लवकर रजिस्टर करत नाहीत, जे यांना साथ देतात. म्हणून या सगळ्या गोष्टीवर बारकाईने आमचं सरकार म्हणून लक्ष आहे. चूक करणाऱ्याला शिक्षा द्या, मात्र संपूर्ण समाजाला वेठीला धरू नका, असं मत नागरिकांनी व्यक्त केलंय. तेढ निर्माण करणाऱ्यांचा मुलाहिजा बाळगला जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिलाय. जो गुन्हेगार असेल तो कुठल्याही समाजाचा असेल तर तो गुन्हेगारच आहे. तो मग मुस्लिम समाजाचा असू दे, कुठल्याही इतर समाजाचा असू दे, गुन्हेगाराला त्याची शिक्षा ही मिळालीच पाहिजे. पण गुन्हेगार हा एक व्यक्ती असते, व्यक्ती म्हणजे समाज नव्हे. समाजाला वेठीस धरून जे काम केलं जातं हे फार वाईट आहे. सोशल मीडियामुळे तणाव निर्माण होत असल्यानं त्याचे दूरगामी परिणाम होण्याची भीती अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. छोट्या मोठ्या घटनेतनं खरं तर सामाजिक विघटन होऊ नये ही नेहमीची अपेक्षा आहे. आणि त्यासाठी प्रत्येकाने सामाजिक जे ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो त्याचं काळजीपूर्वक हाताळणं खूप गरजेचं आहे. सामाजिक सलोख्यासाठी वापरणं गरजेचं आहे, ना की त्याच्या विघटनासाठी. वाढत्या तणावामुळे सोशल मीडियावर काही बंधनं टाकण्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा चुकीच्या पद्धतीनं होणारा वापर समाजासाठी धोक्याचा ठरू लागलाय. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि आता पुन्हा एकदा पाहणार आहोत सविस्तर विशेष. तर ऐन रामनवमीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 गटात हाणामारी झाली आणि त्यानंतर जमावानं रस्त्यावरील वाहनांना आगी देखील लावल्या आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये तणाव निर्माण झालेला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाखाली आली. मात्र बुधवारी रात्री शहरात अफवांचं पीक आलेलं होतं. रात्री 12:30 वाजण्याच्या सुमाराला छत्रपती संभाजीनगरच्या किऱ्हाडपुरामध्ये 2 गटात बाचाबाची झाली आणि त्यानंतर बाचाबाचीचं पर्यवसन हाणामारीत झालं. यावेळी जमावानं दगडफेक केली, तसंच समाजकंटकांनी तिथं असलेल्या वाहनांना आग लावली. त्यामध्ये पोलिसांचं वाहनही जळून खाक झालं. पोलीस आपल्या पद्धतीने आपलं काम करणार आहे. ज्या लोकांनी दगडफेक केली, काही पोलिसांचे वाहनांना जाळलेलं आहे, काही प्रायव्हेट वाहनसुद्धा, एखाद दुसरा प्रायव्हेट वाहनसुद्धा जाळलेलं आहे. त्या सर्व लोकांना, प्रत्येक माणसाला शोधून त्यांच्यावर पोलीस कारवाई करणार आहे. या परिसरात मंदिरा शेजारी उभी असलेली वाहनं पेटवून देण्यात आल्यामुळे शहरात अफवांचं पेव आलेलं होतं. तसंच बुधवारी रात्री या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. गुरुवारी सकाळी सर्वपक्षीय नेत्यांनी या परिसरात जाऊन घटनेची पाहणी केली. तसंच नागरिकांना शांततेचं आवाहन केलं. शहरातील परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. पोलीस आयुक्त आणि डीजींशी बोललोय. सकाळीच ही पहाटेची घटना झालेली आहे आणि आता ते पूर्णपणे नियंत्रणात आहे. पोलीस आपलं काम करतायत. त्या ठिकाणी आता सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. किराडपुरातील हाणामारीच्या घटनेची सीसीटीव्ही चित्रफीत समोर आली आहे. त्यामध्ये समाजकंटकांनी रस्त्यावरील वाहनांना टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणी 400 ते 500 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. तसंच शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वपक्षीय शांतता समितीची बैठकही घेण्यात आली. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरमधील हाणामारी आणि जाळपोळीच्या घटनेनंतर शहरामधील वातावरण निवळलेलं आहे. मात्र आता त्यावरून राजकारण देखील सुरू झालंय. सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत.
2 तारखेचा जो मेळावा आहे ती होऊ नये म्हणून या ठिकाणी काही लोकांनी षडयंत्र रचलेलं आहे. अत्यंत बिनबुडाचे आरोप आहेत म्हणून ते काही बडबडत असतात. दंगल घडवायची या शहरात एमआयएमला आणि भारतीय जनता पार्टी. त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्यापेक्षा अधिक दुर्दैवी काहीच नाही. 2 धर्मामध्ये 2 जातीमध्ये फूट पाडून ज्याप्रमाणे इंग्रजांनी राज्य केलं तीच भूमिका घेऊन भाजप पुढे जात आहे. छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात 2 गटात तुफान हाणामारी झाली. बुधवारी रात्री काही समाजकंटकांनी पोलिसांचं वाहन पेटवून दिलं. त्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय. गृहमंत्री या ठिकाणी फेल झालेले आहे, सपशेल फेल आहे, ते काही करू शकत नाही. त्यांनाच असं वाटतं की या ठिकाणी गोंधळ झाला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर होतील. म्हणजे एमआयएमला त्या ठिकाणी सपोर्ट करायचा, एमआयएमला तिकडे सपोर्ट करून त्या ठिकाणी इकडे बाकीच्या लोकांना सुद्धा सांगायचं की तुम्ही असं करा, यांना असं करा. म्हणजे लहान ऑर्डर असं कधी सत्तेवर बसलेल्या सरकारने असं कधी करू नये. जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं की भाजपचा याच्यामध्ये हात आहे. अत्यंत बिनबुडाचे आरोप आहेत. चंद्रकांत खैरे यांचं वय झालेलं आहे म्हणून ते काही बडबडत असतात. त्यांची बुद्धी आता हळूहळू बालबुद्धी होतीये. गुरुवारी सकाळी तणाव निवळल्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी किराडपुरा भागातील घटनास्थळाला भेट दिली. यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला. विरोधी पक्षाचं हे काम आहे, कोण आरोपी आहे हे लगेच समोर येतील आणि त्यांच्यावर कारवाई होईल. मग ते कोणाचे असून द्या. पण मला असं वाटतं विरोधी पक्षांनी याला राजकीय स्वरूप देऊ नये. सध्या सर्व समाजाला शांततेचं विरोधी पक्षांनी आव्हान करावं अशी मी आपल्याला विनंती सगळ्याला करतो. करायचं तुम्ही आणि विरोधी पक्षावर आरोप करायचे. ज्या मोर्चाला रॅलीला परवानगी नाही याच्यात सहभागी व्हायचं तुम्ही, हिंदूंना उचवायचं तुम्ही आणि आम्ही राजकारण करतो म्हणायचं. हिंदू आणि मुसलमानामध्ये विष पेरण्याचं काम चालू. मी 1 महिन्याने सांगतो की यांना दंगल घडवायची या शहरात एमआयएमला आणि भारतीय जनता पार्टीला. छत्रपती संभाजीनगरच्या प्रकरणावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरलाय. भाजपकडून वातावरण चिघळवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय. ह्याच्या मागचा मास्टर माइंड आहे का? मुद्दामून अशा प्रकारच्या दंगली घडून आणल्या जात आहेत का? उद्याचा काही वेगळा विचार डोळ्यासमोर ठेवून काही 2 धर्मामध्ये कसं अंतर वाढेल असा काहींचा प्रयत्न चाललाय का? हे सगळं पोलीस यंत्रणेने शोधलं पाहिजे. तर काही राजकीय नेत्यांकडून वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रत्यारोप उपमुख्यमंत्र्यांनी केलाय. काही लोकांचा प्रयत्न आहे की त्या ठिकाणी भडकवणारे स्टेटमेंट्स देऊन आणि परिस्थिती अजून चिघळली पाहिजे. मला एवढंच म्हणायचं आहे की अशा परिस्थितीमध्ये नेत्यांनी कसं वागलं पाहिजे हे देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या या जाळपोळीच्या घटनेनंतर गुरुवारी शहरातील वातावरण निवळलंय. मात्र आता त्यावरून राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. किराडपुऱ्यामधील घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर हे पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. मात्र त्या घटनेमुळे शहरात होऊ घातलेली महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आणि सत्ताधाऱ्यांच्या सावरकर गौरव यात्रेवरूनही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. किराडपुऱ्यातील हाणामारी आणि दगडफेकीच्या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमधील वातावरण ढवळून निघालंय. तर 2 एप्रिलला होऊ घातलेल्या सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकीय सभांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिलला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर या सभेचं आयोजन करण्यात आलंय आणि त्यासाठी महाविकास आघाडीतील 3 पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले हे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते हजेरी लावणार आहेत. राज्यातील वज्रमूठ सभेच्या माध्यमातून शिंदे सरकारला टार्गेट केलं जाणार आहे. मात्र बुधवारी रात्री किराडपुऱ्यातील घटनेमुळे महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला सरकारकडून परवानगी मिळणार का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण सभेची तारीख जवळ आलेली असताना प्रशासनाकडून सभेला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाहीये. मुळात गृहमंत्री किंवा गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही हाच प्रश्न आहे. काल सुद्धा जी संभाजीनगरला जी परिस्थिती निर्माण झाली
हे सुद्धा सरकारचं अपयश आहे. महाविकास आघाडीच्या प्रत्येक सभा या दणक्यात होतील. शिवसेनेच्या सभा सुद्धा होणार आहेत, त्याही दणक्यात होतील. एकीकडे महाविकास आघाडीनं वज्रमूठ सभेची तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी सावरकर गौरव यात्रेचं आयोजन केलंय. आणि विशेष म्हणजे एकाच दिवशी हे 2 राजकीय कार्यक्रम छत्रपती संभाजी नगरात होणार आहेत. परवानगीचा भाग प्रशासनिक आहे. पोलिसांना जर वाटत असेल की त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येणार नाही तर त्या ठिकाणी त्यांना परवानगी देण्यात येईल. पण आपण बघतात सध्या संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरची परिस्थिती काय आहे आणि मला वाटतं तो आता प्रशासकीय भाग झालेला आहे. राज्यात सत्तांतरानंतर झालेल्या विधान परिषद आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालंय. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास दुणावलाय. त्यामुळेच आता महाविकास आघाडीकडून राज्यभर वज्रमूठ सभांचं आयोजन केलं जाणार आहे. त्याची सुरुवात मराठवाड्याचं प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी नगरातून होणार आहे. या शहरातील राजकीय घडामोडींचे पडसाद मराठवाड्यात उमटतात. त्यामुळे 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमूठ विरुद्ध सावरकर गौरव यात्रा असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच दोन्ही बाजूंकडून जोरदार शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. रामनवमीच्या निमित्तानं खासदार नवनीत राणा यांनी आपल्या बुलेट सवारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला. मात्र त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची चर्चा सुरू झालेली आहे. कारण ज्या रस्त्यांवरून राणा यांनी बुलेट चालवली त्या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झालेली आहे. ब्रह्मांड के राजा श्री राम के भक्त हैं, ना हार की फिक्र करते हैं, ना जीत का जिक्र करते हैं. जय श्री राम. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा बुलेट चालवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. डोक्याला भगवा स्कार्फ बांधून जय श्रीरामचा नारा देताना त्या यामध्ये पाहायला मिळतात. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. मात्र ज्या रस्त्यावरून त्यांनी बुलेट सवारी केली आहे तो रस्ता आता चर्चेत आलाय. कारण हा रस्ता नवनीत राणा यांच्या लोकसभा मतदारसंघातील आहे. अमरावती शहरापासून 10 किलोमीटर अंतरावरती मोगरा ते भानखेड उदखेड दरम्यान हा 5.5 किलोमीटरचा रस्ता आहे. अमरावती जिल्ह्याचा खासदार नवनीत राणा यांचा आज बुलेट सवारी करतानाचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर आता चर्चेला विधान आलेला आहे. अमरावती जिल्ह्यात ज्या रस्त्यावरून त्यांनी बुलेट चालवली त्या रस्त्याची अवस्था वाईट आहे. सोबतच जिल्ह्यातील अनेक जे छोटे मोठे गावाला रस्ते जोडणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्याची सुद्धा अवस्था जी आहे. एकीकडे नवनीत राणा या स्वतःला हिंदू श्रेणी म्हणून घेतात, मात्र त्याच वेळेस त्यांनी एक दमदार खासदार आणि श्रेणी खासदार म्हणून घ्यावं आणि सोबतच जिल्ह्यातला विकास सुद्धा करावा अशी मागणी जी आहे या जिल्ह्यातील नागरिकांची आहे. अमरावती तालुक्यातील या रस्त्याचं काम अनेक वर्षांपासून रखडलंय. त्यामुळे रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी याची अवस्था झाली आहे. आमच्या ज्या खासदार मॅडम आहे त्या स्वतःला हिंदू शेरणी म्हणून हे करतात, तर त्यांना आम्हाला हेच सांगायचं आहे की बाबा तुम्ही हिंदू शेरणी आहेत पण कामाच्या बाबतीत एक चांगलं काम करून शेरणी बना, हे आम्हाला त्यांना एवढं म्हणायचं आहे. रामनवमीच्या निमित्तानं अमरावती शहरात खासदार नवनीत राणा यांचे हिंदू शेरनी असा उल्लेख असलेले बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. कसदार से क्या डिमांड करो सर, कसदार तो हमारे कुछ भी काम नहीं किया तो हम क्या डिमांड कर सकता सर उनसे. विकास तो करना चाहिए सर, लेकिन हमारे से जैसा हम गरीब के हिसाब से हम वहाँ तक नहीं पहुँचा सर. नवनीत राणा के पास तक हम नहीं पहुँचे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरून राणा विरुद्ध ठाकरे असा राजकीय सामना रंगला होता. आता राज्यात सत्तांतरानंतर खासदार राणा यांनी या पोस्टरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना डिवचल्याचं बोललं जात आहे. मात्र बुलेट सवारीवरून त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे. संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. राज्यामध्ये एका बाजूला अनधिकृत मझारचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यातल्या एका गावात तर हिंदूच तिथल्या दर्ग्याची देखभाल करतात. आणि विशेष म्हणजे खिरोडा गावामध्ये एकही मुस्लिम कुटुंब वास्तव्याला नसताना महादेव मंदिरासमोर असलेला दर्गा धार्मिक सौहार्दाचं उदाहरण ठरलाय. महादेवाचं मंदिर आणि मंदिरासमोरचा हा दर्गा
पीर बाबांची मजार या नावानं हा दर्गा ओळखला जातो. मुख्य रस्त्यावर मंदिर आणि दर्गा अगदी समोरासमोर आहेत. महादेवाच्या दर्शनाला येणारे भाविक दर्ग्यात सुद्धा नतमस्तक होतात. गावात एकही मुस्लिम कुटुंब नसल्यानं हिंदूच या दर्ग्याची देखभाल करतात. आमच्या घराच्या बाजूला दर्गा आहे, तिथं आमच्या घरचे साफसफाई वगैरे पूजा अर्चा सर्व करतात आणि त्यांचे लोक येतात पूजा करायला, त्यांची सेवा पण करतात, चहा पाणी वगैरे. एकच आहे ना, देव तर सर्व एकच आहे, असं काहीच नाही वाटत आम्हाला. खिरोडा गावातला हा दर्गा कुणाचा आहे, हा दर्गा कुणी बांधला याची कोणतीही माहिती नसल्याचं गावकरी म्हणतात. आमच्या दर्जे आहे, आमच्या गावात सारे लोक गोळा गुंडी राहतात, काही वादविवाद आमच्या इथे नाही. आमच्या इथं मुसलमान इथं नाहीत, तरी आम्ही ते जोपासतो. एकीकडे राज्यात अनधिकृत मजार आणि दर्ग्यावरून काही ठिकाणी तणाव निर्माण झालाय, मात्र तिरोडा गावातल्या गावकऱ्यांची ही कृती एकात्मतेचा संदेश देणारी आहे. राहुल खंदारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान विरोधामध्ये दाखल करण्यात आलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलेला आहे. सलमान खान विरोधातील आरोप निराधार असल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे आणि त्यामुळे बॉलिवूडच्या भाईजानची त्या प्रकरणातून सुटका झाली आहे. बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानला एका खटल्यात कोर्टानं मोठा दिलासा दिलाय. पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी सलमान खान विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयानं रद्द करण्याचा आदेश दिलाय. ती घटना 2019 मध्ये घडल्याचा दावा करण्यात आला होता. सलमान खान आणि त्याचा अंगरक्षक नवाज शेखनं आपल्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप अशोक पांडे नावाच्या एका पत्रकारानं केला. फोटो घेत असताना सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकानं आपला कॅमेरा हिसकावून घेतला, तसंच शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप तक्रारदारानं केला. या प्रकरणी त्यानं अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार सुद्धा दाखल केली. त्यानंतर सलमान खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या विरोधात सलमाननं हायकोर्टात धाव घेतली. सलमान खान विरोधातील आरोप निराधार असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय. तसंच सलमान खान विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याचा आदेश दिलाय. त्यामुळे बॉलिवूडच्या भाईजानला मोठा दिलासा मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सरकारी कंपन्यांनंतर आता राज्यातील आरटीओ चेक पोस्टचंही खासगीकरण होणार आहे आणि विशेष म्हणजे 5 चेक पोस्ट राज्य सरकारनं खासगी कंपनीलाही दिलेले आहेत. पण आता या चेक पोस्टच्या खासगीकरणालाही विरोध होऊ लागलेला आहे आणि त्यामुळे वाहनधारकांना वेगळीच भीती सतावू लागलेली आहे. आता आरटीओ नाक्यांचंही खासगीकरण. राज्यातील 5 चेक पोस्टचं खासगीकरण. चेक पोस्टच्या खासगीकरणाला विरोध. खासगीकरणामुळे वाहनधारकांमध्ये भीती. राज्य सरकारनं 27 मार्चला अध्यादेश काढून महाराष्ट्राच्या सीमा भागातील 5 आरटीओ नाक्यांचं खासगीकरण केलं. जळगाव जिल्ह्यातील चोरबड, सोलापूर जिल्ह्यातील मरवडे, नांदेड जिल्ह्यातील देगलूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधल्या नाक्यांचा यात समावेश आहे. खरं तर 2009 पासून याच्या खासगीकरणाचा घाट घालण्यात आला होता. बीओटी तत्वावर त्यासाठी नाकेही उभारण्यात आलेत. मात्र आता याची थेट अंमलबजावणी होणार आहे. राज्यातले 5 आरटीओ चेकपोस्ट आहेत ते खासगी कंपनीला सरकारने चालवायला दिलेले आहेत. मी सध्या कागल इथल्या चेकपोस्टवरती आहे. गेल्या कित्येक वर्षापासून हा सगळा तपासणी नाका आहे तो धुळकात पडला होता. मात्र आता सरकारने नव्याने GR काढत एका खासगी कंपनीला 24 वर्ष 6 महिने इतक्या मुदतीच्या कालावधीसाठी हा तपासणी नाका आहे तो चालवायला दिलेला आहे. खासगी कंपनीकडून वाहनधारकांची लूट होणार नाही याची खबरदारी जी आहे ते सरकार घेणार का, हा या निमित्तानं प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळते. या नाक्यावर वजन काटे असल्यानं ओव्हरलोड वाहनांवरती कडक कारवाई केली जाणार आहे. परिणामी 10 किलो ते 100 किलो पर्यंत ओव्हरलोड आढळल्यास 22,000चा दंड वाहनधारकांना भरावा लागेल. वाहनधारकांची ही लूट असल्यानं ही आरटीओ नाक्यांची पद्धत बंद करण्याची मागणी होती आहे. तुम्ही आम्हाला ऑल इंडिया ज्याप्रमाणे परमिट दिलंय त्याप्रमाणे कुठल्याही बॉर्डरला नाके न ठेवता वाहतूकदारांचा वेळ जाता कामा नये
त्यांना सुटसुटीत त्यांचा वाहतूकदारांचा प्रवास झाला पाहिजे अशा पद्धतीनं केंद्र सरकारनं करावं आणि हे खाजगीकरण थांबवावं अशी माझी विनंती आहे. चेक पोस्टच्या या खासगीकरणाला भारतीय कम्युनिस्ट पक्षानंही विरोध दर्शवलाय. प्रशासनाला याबाबत निवेदन देण्यात आलेलं असून खासगी ठेकेदार वाहनधारकांची लूट करण्याची भीती यामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. खाजगी कंपन्यांचा उद्देश म्हणजे फायदा कमवणे, नफा कमवणे हाच असतो. त्याच्यामुळे साहजिकच ते जास्तीत जास्त वाहतूकदारांच्याकडून पिळवणूक करून आपल्या नफ्यासाठी त्यांच्याकडून दंड वसूल करणार आहे. त्याच्यामुळं आमचा या खाजगीकरणाला विरोध आहे. तब्बल 24 वर्ष 6 महिने हे आरटीओ चेक पोस्ट खासगी कंपनीच्या ताब्यात असणार आहे, जिथे वजन, डेटा एंट्री, पडताळणी, माल चढाई, वाहनतळ अशा सेवा देण्यात येतील. पण चेक पोस्टच्या पारदर्शकतेवर संशय उपस्थित करत आतापासूनच चेक पोस्टच्या खासगीकरणाला विरोध होऊ लागलाय. त्यामुळे या संदर्भात सरकार पुनर्विचार करतं का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी ज्या आपण न्यूज 18 लोकमत विशेषच्या माध्यमातून पाहिल्या. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.